सिंहगड पीक जे होतं मॅरेथॉन, या मॅरेथॉनमध्ये मागे सपोज 1-2 महिन्यापासून सर आपली प्रॅक्टिस घेत होते. माझ्या वैयक्तिक घरगुती कामामुळे मला जास्त दिवस जमलं नाहीये, पण सगळ्यांनी जे काही कालचं मॅरेथॉन केलं, मी ऑब्झर्वेशन करत होतो सगळ्यांचं, तर सगळ्यांनी जे काही त्यांचा टायमिंग होता त्या टायमिंगच्या आतमध्ये केलेलं होतं आपल्या ग्रुपमधल्या सगळ्यांनी. तर कालचं माझा जो एक्सपिरियन्स होता तो म्हणजे शब्दात सुद्धा मी मांडू शकत नाही असा एक्सपिरियन्स होता. मागे मी 2 महिन्यापासून कुठली टॅबलेट खात नाहीये, तर त्याचा मला काही परिणाम होईल का नाही होईल का हे वाटत होतं, पण ग्रुप मी रिस्कवर घेतलं होतं की नाही आपल्याला करायचंय आणि टॅबलेट सोडायची आहे. आणि कालचा जो एक्सपिरियन्स होता तो एकदम खतरनाक होता. म्हणजे मी म्हणलं ना शब्दात नाही मांडू शकत, पण फिजिकली इंटरनल बॉडीचे जे काही फंक्शन आहेत ते आपल्याला सांगतात की बाबा काय बदल झालेत आपल्यामध्ये. ठीक आहे ना, म्हणजे ज्या आपल्याला पहिल्या गोष्टी होत होत्या त्या होत नाही येतात. काल पाय दुखले, हात दुखले, डोकं दुखलं, चक्कर आली, पाय मुडपला, हे काही डोक्यात नव्हतं. फक्त एकच डोक्यात होतं की आपल्याला मॅरेथॉन कंप्लीट करायची. आणि एक वाक्य आहे, हम वो सब कुछ कर सकते जो हम सोच सकते हैं. जे डोक्यात आलं ते आपण करू शकतो, फक्त ते आपल्यामधून ते बाहेर काढलं पाहिजे. आपण पूर्ण तयारीशी असतो, बॉडी आपल्याला सपोर्ट करत असली, फक्त ते माइंडमध्ये असलं की हे करतो का नाही करतो. त्याच्यामुळे कालचा एक्सपिरियन्स, वातावरण हे शब्दात नाही मांडू शकत आणि प्रत्येक जण हे करू शकत नाही. तुम्ही या वातावरणात आलात आणि तुम्हीच हा एन्जॉय करू शकता, तुम्हीच या वातावरणाचा अनुभव घेऊ शकता. हे निसर्ग एवढं मोठं सुंदर आहे, हे आपणच फक्त बघू शकतो. हे सगळ्यांच्या नशिबात नाहीये, कारण का आपण ह्या ग्रुपला अटॅच झालो आणि सकाळपासून जे काही लवकर येऊन आपला हा जो काही मॅरेथॉन करतो किंवा आपण एक्सरसाइज करतो, याच्यामुळे आपल्याला हे शक्य होते. तर माझं शेवटचं हे सांगणं आहे की आपल्या ह्या जे काही सर आनंद सर करून घेतात ही आपली प्रॅक्टिस, याच्यावरती फोकस करा. आपल्याला आयुष्यभर कधीच फिजिकली प्रॉब्लेम येणार नाही, मेडिकली फिजिकली. ओके, तर एवढं बोलून थांबतो आणि थँक्यू, धन्यवाद.